अनुराग पाहतोय गोलूच्या ट्रॅक वरती आणि सलामीची जोडी डुग्गू वेद 11 SBCC उमरोली आपण पाहतोय साहिल आणि शरद. स्ट्राईक वरती पाहतोय साहिल आपलं शरद आणि नॉन स्ट्राईक वरती पाहतोय साहिल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला पंच थोडा स्पीडअप करा. अनुराग गोलूच्या ट्रॅक वरती पॉवर प्लेचं P1चं षटक टाकण्यासाठी अनुराग मैदानाच्या आतमध्ये. इथून पहिला चेंडू आपण पंचांकडे अपील आणि इथून शरद बाद. पहिला झटका आपण पाहतोय डुग्गू आणि वेद 11 संघाला लागलेला पहिला झटका. शरद बुंडाटे बॅक टू द डगआउट. मोठा झटका लागतोय तो डुग्गू वेद 11 SBCC उमरोली संघाला. मात्र शरद बुंदाटेचा झालाय पारीचा अंत. आता मात्र हर्षल लोंगले मैदानाच्या आतमध्ये. त्यांनी मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली. भावेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. साहिल आणि आता भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती अनुरागनं काय गोलंदाजी केली आहे. LBWच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी झालाय. दोन्ही ताकदीचे फलंदाज आहेत. एक एक संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले ते संघ आणि मात्र आता तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी मात्र हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा काय फटका खेचला गॅप मध्ये. काय सिलेक्शन आहे. फटक्यामध्ये ताकद आहे, दमदार ताकद आहे. बाजू भावेश आपलातून फटकेबाजी. या चेंडूवरती मिळतील धावा 4. चौकार. आदरणीय अजय दादा गायकवाड यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. विकेटच्या ट्रिक साठी उमेशजी भोईर साहेबांकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाजासाठी बडवल संघासाठी उमेशजी भोईर साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्याच्यामध्ये जशा तसं उत्तर देण्याचं काम आहे ना या भावेशने केलंय. जरी पहिल्या चेंडूवरती विकेट आलं त्याच्यानंतर आम्ही कमबॅक करू शकतो अशातला फटका देखना फटका मैदानाच्या आतमध्ये भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि चला पंच आणि तुमचा इथून मात्र स्टेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय आणि या चेंडूवरती एक सिंगल मिळाली आहे. इथून मात्र आपण बघतो गल्लीमध्ये चेंडू विसावलाय. रनआउटची संधी डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच संधी प्राप्त झाली असती. परंतु या चेंडूवरती मिळतील धावा 2. एक आपण पाहायला मिळालं एक चोरटी धाव म्हणता येईल. ओव्हर थ्रोची धाव नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 7 धावा. पहिलं षटक अनुराग पॉवर प्लेचं P1चं षटक हाताळताना गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. एक चौकार मात्र पाहायला मिळाला ते भावेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्लोअर 1 चेंडू बॅटम पॅड मधना चेंडू निघून गेला आणि चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी. असा कमबॅक करावा लागेल कारण ताकदीचा संघ आपण पाहिला पहिल्या मॅच मध्ये काय आपलातून फटकेबाजी केली होती डुग्गू वेद 11 SBCC उमरोली या संघानं. परंतु तेवढी ताकदीची गोलंदाजी सुद्धा केली होती पांडुरंग कृपा 11
बडबल बी संघानं. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या साह्यानं आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतं. जसा रोनाल्डो फुटबॉल पायानं अडवतो तसाच आपण चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळाला. आणि या चेंडूवरती मिळेल धावे. धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोचल्या त्या 8 आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अंती पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला मोठे पटके पाहायला मिळतात, परंतु या षटकामध्ये आपल्याला तब्बल आणि एक चौकार पाहायला मिळाला. या चौकाराच्या साह्यानं 8 धावा धाव पुस्तकावरती. येणाऱ्या उर्वरित अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक आहे. पंकज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय. आपण पाहतोय पंकज आलाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून शरद बाद झालाय, परंतु त्याची जागा काढण्यासाठी भावेश मैदानाच्या आतमध्ये त्याच्यावरती अशा पल्लवीत असेल. भावेश आणि साहिल ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र आपण पाहतोय लेग साइडच्या दिशेनं लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला विसावलाय आणि या चेंडूवरती आपण पाहतोय सिंगल प्राप्त झाली आहे. या सिंगलच्या मदतीनं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 9 या आकड्यावरती. षटकार हॅट्रिकसाठी अजय दे गायकवाड साहेबांकडनं तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. इथून ऑफ साईडचा देखना फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेज करतोय, परंतु झाली आहे चूक आणि या चुकीचा फायदा आपण पाहतोय 2 रनामध्ये कन्वर्ट केल्यात आणि या 2 धावा धाव पुस्तकावरती ऍड होतील. या चेंडूवरती 2 धावा कन्वर्ट केल्या. 2 धावेच्या मदतीने धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 11. दुसरं षटक प्रगतीपथावरती. पंकज अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आणि त्याच्यानंतर 2 धावा. 2 चेंडूचा सामना उर्वरित अजूनही दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतो क्षेत्ररक्षण सजवत असताना मैदानाच्या आतमध्ये बडबल बी संघ पांडुरंग कुपा बडबल बी. इथून मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये सगळून दिला. क्षेत्ररक्षण चेंडूला अडवणार फेकणार. तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त झाली आहे. दुसरीचा प्रयत्न, परंतु साहिलने इथं थांबवलंय ते मात्र भावेशला. त्याला माहिती आहे रन पूर्ण होणार नाहीये. विकेटचं पतन झालं असतं, पण ते थोडं चांगलं एकामेकाला समजून घेण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. डुग्गू वेद आणि 11 SBCC उमरोली हा संघ. पुन्हा एकदा काय फटका खेचलाय. आपलातून फटकेबाजी फुलटा चेंडूचा काय समाचार घेतलाय पंच आम्हाला सांगतात. 1 बॉल सीमारेषा पार. इथून आलाय साहिल लोंगलेच्या बॅट मधून कणकणीत चौका. चौकाराच्या साह्यानं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 16 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. ग्राउंड द ग्राउंड फटका. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. या फटक्यावरती आपण पाहिलं सिंगल झाली आहे. सिंगलच्या मदतीने 17 धावा. उर्वरित अजूनही आपण पाहायला गेलं तर या षटकामध्ये उर्वरित अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा भावेश मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये इथून मात्र बॅट कट झाली आहे आणि 30 षटकामध्ये चेंडूला अडवलं जातं. षटक क्रमांक दुसरा आलं संपुष्टात. 2 षटकाच्या अंती धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचते त्या 18. प्रत्येकी षटकामध्ये पाहायला गेलं तर 9च्या सरासरीनं 18 धावा धाव पुस्तकावरती लागल्यात. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे.
तर उमरोली संघासाठी सुवर्ण संधी आहे. विश्वजित शेंडे आणि अजय गायकवाड यांच्यासाठी यांनी सुवर्ण संधी झाले, पारितोषिक लावलंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक लावलंय. डुगो डुगो आपण कुठे असाल, आपण स्टेज वरती या. डुगो कुठे असेल, कानाकोपऱ्यात कुठे वाचला असेल तर या, आपण स्टेज वरती या. आदरणीय सचिन दादा खडे साहेबांना विनंती करतो, आपण मंचावरती या. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये ढकलून दिलाय. चेंडूला अडवणार फेकणार तत्पूर्वी आपण पाहिलंय एक सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं 19 धावा. पहिला चेंडू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय. उमेश अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी, कोणते जास्त मोठे पटके पाहायला मिळाले नाही आहेत. एक आपण साहिलच्या बॅटमधून एक चौकार पाहिला आणि एक भावेशच्या बॅटमधून एक चौकार पाहिला. जोपर्यंत साहिल आहे मैदानावरती तोपर्यंत आशा असतील मात्र उमरोली संघाच्या की जेणेकरून 40-45 धावसंख्या जर जाऊन पोहोचली, कारण त्यांच्याकडे तेवढाच चांगला तिकट मारा गोलंदाजीच्या मार्फत नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा या चेंडूवरती सिंगल आणि दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी चोरटी धाव नक्कीच पूर्ण झाली आहे. 2 धावेच्या मदतीनं 21 धावा. 2 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती डबल आली. एक एक्स्ट्रा धाव चोरून नक्कीच 2 फलंदाजांना चोरटी धाव म्हणता येईल. साहिल पाहतोय आपण स्ट्राईकला आणि गोलंदाजच्या मार्कवरती उमेश. इथून मात्र आपण पाहतोय पटका दमदार आहे, पटक्यामध्ये ताकद आहे, परंतु 2 धावा. पुन्हा एकदा 2 धावा अफलातून. पंचांनी मात्र इथं दंडित केलंय. नो बॉल. एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल, ते मात्र गोलंदाज उमेश याला. आता बघा, उघडा डोले बघा नीट, आणि पुढील चेंडू असेल तो मात्र प्रीट. फक्त बिमर साठीच रिव्ह्यू असेल, याची कर्णधारांनी नोंद घ्या. पांडुरंग कृपा बडवल बी संघासाठी, आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल. तुम्ही क्षेत्ररक्षण सजून घ्या. नो चेंडू आणि 2+1 3 धावा. धाव पुस्तकावरती 24 धावा. इथून पुन्हा एकदा कट झालाय. गलीमध्ये चेंडूला अडवलं जातं, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. आणि या चेंडूवरती एक सिंगल. उमेश अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. आता 22 स्ट्राईक वरती, 22ला काहीतरी करावा लागेल. इथून फुलटा चेंडू, चांगला समाचार, गॅप मध्ये ढकलून दिलाय चेंडूला, आणि चेंडू आउट ऑफ सीमा पार. 4 धावसंख्येसाठी 22च्या बॅट मध्ये आलाय घनाघाती प्रहार. फटका दमदार, चौकार.
या चेंडूवरती मिळतील धावा 4. या 4च्या मदतीनं धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 29 धावा. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. उमेश गोलीच्या ट्रॅक वरती भावेश आणि साहिल. शरद बुंदाटे इथून बाद झालाय. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 1 बॉल सीमा पार ओव्हर द रोप. चला प्रत्येक चेंडूवरती आपण मीटिंग घेऊ नका. वेळेला महत्व द्या. पंच सामना त्वरित चालू करा आपण. चला चेंडू सुपूर्द करा द्या. अजून एक जर चौकार आला तर अजय गायकवाड साहेबांकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार झाले. 2 चेंडूवरती तर 2 आलेत आणि या चेंडूवरती अजून एक चौकार आला तर 1000 रुपयांचं पारितोषिक. इथून फटका काय कट केलाय. क्रिकेट मधलं एक मादक सौंदर्य दाखवणारा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओव्हर द रोप. चेंडू आउट ऑफ सीमा पार. चौकार. अजय गायकवाड यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आलं. रायगडचं टायगर म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांच्याकडून भावेशसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. आपलातून शंभर टक्के. जेव्हा अजय गायकवाड कुठल्या कार्यक्रमामध्ये असतात ना तेव्हा लोक त्यांच्यावरती पैसे उडवतात. परंतु आज अजय गायकवाड या उमरोली संघाकडे नक्कीच पैशांची खैराट पाहायला मिळते आणि या पैशांची कमी नाहीये. एटीएम आज ते मोकळा करूनच आलेले आहेत. तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील अंतिम षटक स्लॉगवरचं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाज राकेश आणि साहिल आणि भावेश. उमरोली संघासाठी अजून एक सुवर्ण संधी आली आहे. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक आली. पुन्हा एकदा मात्र आपण गॅप मध्ये पाहतोय फटका आणि या फटक्यावरती मिळतील धावा. रनआउटची संधी होती परंतु धावा मिळतील 2. तर चौकार हॅट्रिक साठी आणि षटकार हॅट्रिक साठी विश्वासजी शेंडे आणि अजयजी गायकवाड यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक. नक्कीच उमरोली संघासाठी सुवर्ण संधी आहे. पुन्हा एकदा फटका काय खेचलाय. मागत जाऊन फटक्याला खेचलाय. चेंडू आउट ऑफ सीमा पार. आकाशाला गवस निघालणारा हा खणके घाती प्रहार षटकार. काय फटका खेचलाय साहिल. आपलातून फटकेबाजी साहिलच्या माध्यमातून. परंतु लॉंग आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला भावेश आहे. त्यांनी सुद्धा तीच दहशत माजवली आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्लोअर 1 चेंडू. फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. साहिलला बीट केलंय आणि चेंडू आलाय डॉट आणि या डॉटच्या मदतीनं धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र 45 धावा. अंतिम षटक आहे
अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका चांगला खेचलाय आणि या चेंडूवरती एक धाव नक्कीच पूर्ण आणि नाही नाही बोलता 2 धावा नक्कीच पूर्ण केल्यात. या 2 धावेच्या मदतीनं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 47 धावा. उर्वरित अजून चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्याच्यात डबल आली, त्याच्यानंतर साईलने षटकार आला, त्याच्यानंतर स्लोअरवर चेंडू तो मात्र राकेशनं फसवा चेंडू टाकला, डॉट आला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय 2 धावा. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, घुटना टेक, तमाशा देख अशातला फटका आपल्याला पाहायला मिळाला असता, पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. चेंडू आला डॉट. उर्वरित अजूनही एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पहिल्या क्षेत्रातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आपण मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे, फटका दमदार आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कॅरी करतोय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर जाईल. पंच आम्हाला सांगतात इथून धावा मिळतील 4. अंतिम चेंडूवरती गणागती प्रहार साईलच्या बॅटमधून चौकार. पांडुरंग 11 भडवल बी संघ. चला सलामीची जोडी आपला. चला क्षेत्ररक्षणासाठी त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्या. उमरोली संघ. सलामीची जोडी त्वरित आपण पाठवून द्या. भडवल पांडुरंग 11 भडवल बी संघ. येणारे चेंडू असतील ते मात्र 24 आणि जिंकण्यासाठी येणारे 24 चेंडू आणि 52 धावसंख्येची गरज आहे. 51 धावा आपण पाहिल्या उमरोली संघानं 24 चेंडूवरती ठोकल्या आणि येणारे 24 चेंडू आणि 52 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. आजच्या दिवसामध्ये चांगली अशी पंचांची कामगिरी. अंकुश राकेश आणि समीर मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी पांडुरंग 11 भडवल संघाकडून आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय भडवल संघासाठी सुवर्ण संधी आहे. प्रथम चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी उमेश भोईर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. चौकार आणि विकेट हॅट्रिक साठी अजय गायकवाड आणि विश्वास शेंडे साहेबांकडून तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. तर पहिल्या चेंडूवरती विकेट आली तर विश्वास शेंडे आणि अजय गायकवाड यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक.
तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कर्जत एक्सप्रेस साहिल लोंगले मैदानाच्या आतमध्ये आणि समीर आणि राकेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय. पांडुरंग 11 बडवल बी संघाकडून सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली तर विश्वजित शेंडे आणि अजय गायकवाड यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आणि लगातार 3 विकेट आल्या तर 3000 रुपयांचं पारितोषिक अजयजी गायकवाड आणि विश्वजित शेंडे साहेबांकडून. इथून मात्र लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र पंचांकडे अपील गेली होती परंतु पंच तटस्थ उभे आहेत. आणि थोडा स्पीडअप करा. टीम मीटिंग जास्त घेऊ नका. बडवल संघ जर विन झाला इथून फटका दमदार आपलातून फटकेबाजी एक टप्पा अखेर चेंडू आउट ऑफ सीमा पार. इथून आलाय चौकार. तर बडवल संघ जर जिंकला जर आदरणीय आशीर्वादजी कालेकर साहेबांकडनं 6677 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. बडवल संघ जर विन झाला तर आशीर्वादजी कालेकर साहेबांच्या शुभ असते. तर पुन्हा एकदा फटका काय खेचला आपलातून फटकेबाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार. 2 चेंडू 10 धावा आपलातून फटकेबाजी समीरच्या बॅट मधनं. इथून फटका दमदार आहे. पहिला चेंडू नंतर डॉट आला आणि त्याच्यानंतर आम्ही कमबॅक करू शकतो अशातली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये समीर आणि राकेश ही सलामीची जोडी आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू हवाई सफर गॅप मध्ये चेंडूला भिरकावून दिले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आपण पाहतोय परंतु विजय झालाय. मात्र इथून चेंडूचा मिळतील धावाच्या धावांचा पाठलाग करायचा आहे. अशातलीच फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही उर्वरित पॉवर प्लेच्या षटकातील उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू डॉट आला त्याच्यानंतर चौकार षटकार आणि अजून एक हात चौकार पाहायला मिळाला. नक्कीच आपण पाहायला गेलं तर 4 चेंडूवरती 14 धावा आपण पाहतोय धाव पुस्तकावरती. समीर आणि राकेश जर विजय प्राप्त करायचा असेल ना तर अशातली फटकेबाजी तुम्हाला शेवटपर्यंत करावी लागेल. कारण 52 धावा खूप मोठ्या धावा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तब्बल 4 षटकांमध्ये तुम्हाला करायचे आहेत. अशातलीच फटकेबाजी तुम्हाला अद्यापर्यंत करावी लागेल. परंतु ताकदीचा गोलंदाज आहे त्याच्यावरती जर आक्रमण केलं तर येणारे 3 जे गोलंदाज असतात त्यांच्यावरती दबाव नक्कीच निर्माण होतो. इथून एकदा गोलंदाज थोडं फंबल झालाय. गोलंदाजाला थोडंसं फंबल झालंय. समीर आणि राकेश
साहिलसाठी एक सुवर्ण संधी आहे. विकेट आली तरी 500 रुपयांचं आदरणीय सचिन खडे साहेबांच्या शुभ हस्ते. आणि भडवल संघाच्या कुठल्याही फलंदाजाने षटकार हॅट्रिक केली. नकुल कराले, वैभव कराले आणि साजन कराले 5000. जर भडवल संघानं जर षटकार हॅट्रिक मारली, नकुल कराले, वैभव कराले, साजन कराले यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल भडवल संघात षटकार हॅट्रिकसाठी. इथून मात्र लेग साईडच्या दिशेने मारण्याचा, परंतु फंबल झालं. एसटी रक्षकाकडनं चूक झाली आणि पंच आमच्याकडे बोलतायत. इट इज अ वाईट. एक एक्स्ट्रा चेंडू मैदानाच्या आतमध्ये साईलला टाकावा लागेल. 15 धावा पहिलं षटक आहे. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे ते मात्र पांडुरंग 11 भडवल बी संघाला. इथून मात्र चेंडूला मात्र चांगला एक्झिक्यूट केलाय. गॅप मध्ये सिलेक्शन आहे कॉर्नर रिजन मध्ये, परंतु या चेंडूवरती मिळतील धावा 2. या 2च्या मदतीनं 17 धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. जर विकेट गेली तरी 500 रुपयांचं पारितोषिक आणि षटकार आला तरी आदरणीय सचिन खडे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक. इथून मात्र आपण पाहतोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक इथून चूक झालीये, जेल सोडलीये. आता मात्र जीवदान मिळालंय ते मात्र समीरला. आता हे जीवदान येणाऱ्या काही षटकामध्ये तुम्हाला मोजावं लागतील. आता इथून गेम ऑन झाली आहे. समीर माली, अशोक माली साहेबांकडनं समीरसाठी पारितोषिक आलंय 2 षटकारांसाठी 200 रुपयांचं. षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक जर मारली तर नकुल कराळे, वैभव कराळे आणि साजन कराळे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. आणि जर विकेट जरी आली आणि विकेट हॅट्रिक, जर विकेट हॅट्रिक साठी विश्वजी शेंडे आणि अजय गायकवाड साहेबांकडून तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक. आणि भडवल संघासाठी सुद्धा जर लगातार दिलदार पॅकर आपण पाहायला गेलं तर उमरोली संघाचे जे पॅकर आहेत, परंतु भडवल संघासाठी ते पारितोषिक लावतात. लगातार 3 षटकार जरी आले तरी विश्वजी शेंडे आणि अजयजी गायकवाड यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. दिलदार व्यक्ती, राजा माणूस, त्यांची ओळख आहे असे अजयजी गायकवाड साहेब यांच्याकडून तब्बल 3 षटकारांसाठी 1000 रुपये. तसेच साजन कराले, नकुल कराले आणि वैभव कराले यांच्याकडनं तब्बल. इथून फुलटा चेंडू, चांगला समाचार घ्यायचा होता परंतु पंचाने रिव्ह्यू मागितलाय आणि थर्ड अंपायर रिफल केलाय. इथून पंचांनी निर्णय दिलाय फेअर डिलिव्हरी.
बाजूने घ्यायची ना. तर या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू आलाय डॉट. रवींद्रजी शेंडे, रोहिदासजी शेंडे. रवींद्रजी शेंडे, रोहिदासजी शेंडे साहेब, आपण सुद्धा कुठे असाल मंचावरती या. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. लगातार 2 चेंडू आले डॉट. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गणेश गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गणेश घारे. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळतं गणेश घारेचं. पुन्हा एकदा गॅप मध्ये सिलेक्शन केलं चेंडूला आणि चेंडू 1 बाउंस सीमा पार आणि इथून आलाय घणाघाती प्रहार चौका. धावा जाऊन पोहोचल्या त्या 23 धावा. राकेश पटकीने चौकार ट्रेक केली तर 1500 रुपये. वैभव कराळे, नकुल कराळे आणि साजन कराळे. तर राकेशनं जर चौकार हॅट्रिक केली तर नकुल कराळे, साजन कराळे आणि वैभव कराळे यांच्याकडून तब्बल 1500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. 1500 रुपयांचं पारितोषिक. इथून खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या साह्यानं ढकलून दिला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं हर्षलच्या माध्यमातून. गणेश घारे अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पहिले 2 चेंडू आले डॉट आणि त्याच्यानंतर एक चौकार आला आणि आता सिंगल. 5 धावा अद्यापर्यंत खर्च केल्या. 4 चेंडूचा सामना गणेशनं केलाय, परंतु तेवढी ताकदीची फलंदाजी सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथून फटका दमदार, आपलातून फटका, डोले मिठून मारलेला फटका. चेंडू आउट ऑफ सीमा पार. 6 धावसंख्या. कुठे कोणी पेटवलं ती बंद करा प्लीज. 30 धावा धाव पुस्तकावरती. 30 धावा लागल्या धाव पुस्तकावरती. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. एकीकडे समीर प्रहार करतोय, त्याच्यानंतर राकेश सुद्धा आपण पाहतोय. जरी राकेशनं 5 धावा अजूनपर्यंत वैयक्तिक केलतोय, परंतु समीरनं काय फटकेबाजी केली आहे. इथून मात्र पंच आमच्याकडे बोलताय षटक क्रमांक संपुष्टात आलाय. ते मात्र दुसरं 2 षटकाच्या अंती 15च्या सरासरीनं धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचले त्या 30. अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. जर समीरची जर कॅच जर कॅरी केली असती ना तर थोडस सोपं झालं असतं उमरोली संघाला, परंतु त्यांचं जीवदान जिथून मिळालंय ना तिथून काय आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहिली ती समीरच्या बॅटमधून. त्याच्यानंतर समीरनं कॅच सोडल्यानंतर समीरनं चौकार षटकारांची आतिषबाजी केली आणि जर ती कॅच जर कॅरी केली असती तर समीकरण थोडं वर चढ नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं असतं. नवीन फलंदाज आला असता, त्याला सेट व्हायला टाइम लागला असता, परंतु त्यांनी जीवदानचा फायदा अद्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळी आपल्याला पाहायला मिळाली, ती मात्र समीरच्या बॅटमधून. तर गोणूच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय हर्षल आत्ता मात्र वैयक्तिक पहिला आणि सांगीकोट्यातील 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. हर्षल आपण पाहतो हर्षल लोंगले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज असेल ते मात्र 22 चेंडू. प्रत्येकी सरासरी 11 धावा प्रत्येकी षटकामागे मात्र काढावे लागतील. ते मात्र पांडुरंग 11 भडवल बी संघाला, B+ संघाला.
इथून मात्र पंचांकडे अपील केली आहे आणि एक धाव नक्कीच आपण पाहतोय. एक धावेच्या मदतीने धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र 31 धावा. आता 21 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू असेल 11 चेंडू आणि 21 धावा. उमरोली विपक्ष आपण पाहतोय. इथून मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय लेग साईडच्या दिशेनं. रनआउटची संधी आहे परंतु इथून मात्र रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. दोन खेळाडूंच्या दरम्यान अफलातून आहे. कोणताही धोका पत्करला नाहीये आणि या चेंडूवरती सिंगल प्राप्त केले. इथून मात्र काय फटका खेचलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटक्याला कॅरी केलाय परंतु पुन्हा एकदा 2 धावा कन्वर्ट केल्यात आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 34 धावा. चला थोडं स्पीडअप करा. अजूनही 19 धावसंख्येची गरज आहे. विकेट हॅट्रिक साठी कैलास शेंडे साहेबांकडनं तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. इथून फटका स्टेट गावीचा फटका आपण पाहतोय आणि पुन्हा धावा मिळतील 2. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून. कॉलिंग खूप महत्वाची असते याच्यामध्ये आणि आता येणारे चेंडू असेल 8 आणि जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा कंपल्सरी काढावे लागतील. 8 चेंडू 16 धावा. काय सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बडवल बी प्लस आणि डुगू वेद 11 SBCC उमरोली. 8 चेंडू 16 धावा. इथून मात्र पंच आमच्याकडे वळतात. चेंडू आलाय वाईट. आता मात्र 8 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. चांगला टिचून माराव करावा लागेल ते मात्र हर्षलला. इथून फटका दमदार आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि या चेंडूवरती रन आउटची संधी होती. परत फंबल झालंय आणि या चेंडूवरती मिळतील धावा 2. अजून 2 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा. अजून सामना संपला नाहीये. 39 धावा धाव पुस्तकावरती. उर्वरित अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे आता. इथून फटका दमदार आहे. गॅप मध्ये सिलेक्शन आहे. चेंडू आउट ऑफ सीमा फार. चौकार. काय फटका खेचलाय. या चौकाराच्या साह्याने धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 43 आणि आता येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी 9 धाव संख्येची गरज आहे. आपलातून सामना 52 धाव संख्येचा होता. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. प्रत्येक चेंडूवरती आता समीकरण बदलत राहील. येणारे 6 चेंडू 9 धावा. डुग्गू आणि वेद 11 उमरोली SBCC उमरोली आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय पांडुरंग कृपा बडवल बी प्लस. हा संघ काय आपलातून कामगिरी दोन्ही संघाकडून. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज आहे ते मात्र 9.
करायला याच्याकडून 500 रुपये. जर पडवल बी प्लस जर विन झाले तर राकेश कराळे याचा राकेश पाटील यास त्यांचा फॅन वैभव कराळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. हॅलो, येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची घरात. पांडुरंग कृपा बडवल भी काय कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये. आपला दोन सलामीची जोडी आहे, त्यांना माहिती आहे जोपर्यंत समीर आणि राकेश जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत 52 धावा काय 60 धावा पण आम्ही मारू शकतो. आशियातली धमक आहे. ताकदीचे फलंदाज आहेत, एकाकडे टायमिंग शॉट एकाकडे ताकदीचा शॉट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय समीर आणि राकेश. आता 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. इथून कट केलाय चेंडूला आणि काय झेर कॅरी केलंय शरद बुंदाटेनं. समीरचा झालाय पारीचा अंत. पहिला झटका बडवल बी प्लस संघाला. समीर बॅक टू द डग आउट. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये इन्व्हाइट झालाय उमेश जामघरे आणि त्याच्या जोडीला राकेश अजूनही मैदानावरती. आता समीकरण 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज होती परंतु शरद बुंदाटेने काय झेड कॅरी केलंय आणि समीरला मात्र तंबूचा आसरा दाखवलाय. ते मात्र पुन्हा एकदा चेंडू डॉट परंतु पंच आमच्याकडे बोलतात इट इज अ वाईट. एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल. आता मात्र 5 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 8 धावा. 5 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय अक्षय पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली अक्षयनं. इथून फटका हवाई सपर चेंडू खाली आपण पाहतो क्षेत्ररक्षक झेज करणारे अक्षय परंतु त्याच्याकडनं कॅरी झाली नाहीये. या चेंडूवरती जेलची शक्यता होती. जेल कॅरी करायचा होता परंतु फंबल झालं. स्वतःच्या पॉलर थ्रो मध्ये झेल करायची होती परंतु काय झेल कॅरी करता आला नाहीये आणि हे झेल कॅरी करता करता मात्र या फलंदाजानं 2 धावा नक्कीच प्राप्त केल्यात. या 2 धावेच्या मदतीनं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 46. आता मात्र 6 धावसंख्येची गरज आहे. अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 6 धावसंख्येची गरज. इथून ट्रिपल बाद. अजून एक झटका तो मात्र पांडुरंग 11 बडवल बी प्लस संघाला. जसा समीर गेला तसाच मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय उमेश सुद्धा बाद झाला. अजून एक झटका मैदानाच्या आतमध्ये. उमेश बॅक टू द डग आउट. प्रमोद
पाटील, प्रमोद पाटील. आता येणारे चेंडू असतील 3 आणि जिंकण्यासाठी 6 धाव संख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा. जोपर्यंत राकेश आहे ना तोपर्यंत भडवल बी प्लस संघाच्या आशा पल्लवीत असेल. आता 3 चेंडू 6 धाव संख्येची गरज आहे. जर संघ विजय करायचा असेल तर एक मोठा फटका आला तर भडवल बी प्लस हा संघ विजय होऊ शकतो. जर एखाद 2 चेंडू जर डॉट आले तर उमरोली संघ विजय होऊ शकतो. जर तरची भाषा क्रिकेटमध्ये जास्त वापरली जात नाहीये, कारण क्रिकेट हा खेळ असा आहे, एका बाजूने गोलंदाजी करण्याच्या नादामध्ये फलंदाज उत्सुक होतो आणि चेंडू डॉट होतो आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय आता येणार चेंडू असेल ते 3 आणि जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. गोणीच्या ट्रॅक वरती अक्षय, गोणीच्या ट्रॅक वरती. इथून मात्र चेंडू गॅप मध्ये ढकलून दिले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अडवणार. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात आणि इथून मात्र पंचांकर रेफल केलाय. थर्ड अंपायरची भूमिका. चला या तिसऱ्या पंचांची कामगिरी केली आहे. इथून मात्र फलंदाज बिल बाद. षटका क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल रन. आता येणारे 2 चेंडू आणि 5 धाव संख्येची गरज आहे. आता मात्र पंकज आलाय. मागच्या सामन्यामध्ये या पंकजनं काय फटका खेचला होता. 2 फटक्याने पंकजनं सामना संपवला होता. आता तोच पंकज मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 5 धाव संख्येची गरज आहे. जर फलंदाजाच्या हातातनं जर बॅट निसटली नसती ना तर नक्कीच धाव हे पूर्ण झाले असते. आता 2 चेंडू 4 धावा आल्या असत्या, परंतु त्याच्या हातातनं बॅट निसटली नॉन स्ट्राईकला आणि त्याच्यानंतर तो आला. तत्पूर्वी मात्र इथं रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद आणि झटका क्रमांक लागलाय तो मात्र 3, तो भडवल बी प्लस संघाला. आता येणारे चेंडू असेल 2 आणि जिंकण्यासाठी 5 धाव संख्येची गरज आहे. आता 2 चेंडू 5 धाव संख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका नक्कीच. इथून फटका दमदार आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आपण पाहतो हर्षल कोणती चूक करणार नाहीये. फलंदाज बाद. अजून एक झटका मैदानाच्या आतमध्ये भडवल बी प्लस संघाला. आता समीकरण येणारा चेंडू असेल 1 आणि जिंकण्यासाठी 5 धाव संख्येची गरज आहे. 1 चेंडू 5 धावा. तोपर्यंत आपण डीजे मास्टरला संधी देऊया. और तो डीजे आता मात्र अंतिम चेंडूवरती कोण विजय होणार
एकीकडे भडवाल आणि दुसरीकडे डुग्गू आणि वेद 11 SBCC उमरवली. एक चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. चला काटरंग संघ आपण सुद्धा तयारीत राहायचंय. काटरंग संघाचा कर्णधार आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहा. नेक्स्ट मॅच तुमची असेल मैदानाच्या आतमध्ये. काटरंग आणि जो संघ यामध्ये विजय होईल आता लेफ्ट हँड बॅट्समन असतो, घातक बॅट्समन असतो. इथून फटका दमदार चेंडूखाली क्षेत्ररक्षक SBCC उमरोली संघ हा विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि बडवल संघाचं करूया या ठिकाणी आपण गोड 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 कौतुक मैदानाच्या आतमध्ये. समीर माली या ठिकाणी काय खेळ पाहायला मिळाला. नक्कीच फटका चांगला एक्झिक्यूट केला होता परंतु थोडीशी ताकद कमी पडली. थोडी ताकद जर आली असती. चला काटरंग संघाचा कर्णधार या आपण आणि उमरोली संघाचा कर्णधार या आपण नाणेफेकीच्या कौलसाठी. आणि या मॅचचा हिरो ठरलाय अक्षय लोंगले ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि हा सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्या. चला नाणेफेकीच्या कौलसाठी या आपण. चला या नाणेफेकीच्या कौलसाठी उमरोली संघ आणि काटरंग संघ या आपण. चला फास्ट मध्ये या. 3